डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो. जय भीम जय भीम. जय भीम जय भीम. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची प्रभाकरच्या विरोधामध्ये आज इथं बैठक वैरागी झालेली आहे. या बैठकीला बार्शी तालुक्यातून कमीत कमी 20 ते 25 गाड्या आणि कमी 300-400 कार्यकर्ते सोलापूरला 26 तारखेला आम्ही निर्देशन करण्यासाठी घेऊन येणार आहोत. या निर्देशनासाठी जे आदेश आहेत जिल्ह्याचे आमचे महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष राजबसू सरवदे साहेब यांच्या आदेशाचे पालन करून सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बार्शी तालुक्यातून सोलापूरला निघणार आहेत. थोडंसं बोलतो. जय भीम. आज या ठिकाणी 26 तारखेला जो सोलापूरला आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधासंदर्भात जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा मोर्चा आयोजित केला आहे. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या आदेशानुसार या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या मोर्चासाठी बार्शी तालुक्यातून किती गाड्या जाणार किंवा किती कार्यकर्ते घेऊन जायचं या संदर्भात या ठिकाणी नियोजन बैठकीचं या वैराग रेस्ट हाऊस येथे बार्शी तालुक्याचे तालुकाध्यक्ष सन्माननीय दत्तात्रय क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं होतं. तर या तालुक्यातील बार्शी तालुका, बार्शी शहर, वैराग शहर, वैराग विभाग येथील सर्व प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या सर्वांनी आपापल्या पद्धतीनं जास्तीत जास्त गाड्या प्रत्येकाने 2-3 गाड्या बार्शी शहरातून 10 अशा प्रत्येक जास्तीत जास्त गाड्या आणण्याचं या ठिकाणी सर्वांनी ग्वाही दिली आहे. त्यानुसार या तालुक्यातून जास्तीत जास्त सोलापूरच्या 26 तारखेच्या मोर्चासाठी गाड्या नेण्याचं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. आणि संपूर्ण जिल्ह्यामधून 11 तालुक्यामधून बार्शी तालुक्यातूनच सर्वात जास्त गाड्या जातील या संदर्भात आम्ही नियोजन केलेलं आहे. एवढं या ठिकाणी सांगतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.